छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदार गप्प का? नमस्कार, आपण पाहत आहात महायुद्ध टीव्ही मराठी चॅनल। मिरज सुधार समिती आक्रमक, जाब विचारल्याशिवाय थांबणार नाही। मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरण व विकास कामे गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे ठप्प आहेत। 7 सप्टेंबर 2025 रोजी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाचे निर्णय झाले होते। मात्र वर्ष उलटून गेला तरी एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळेच मिरज सुधार समितीने थेट सवाल उभा केला आहे, खासदार मूग घेऊन गप्प का आहेत? बैठकीत रस्ता रुंदीकरणासाठी क्रीडांगण, बस स्थानक, मिरजन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय आदींच्या भिंती हटवणे, खाजगी जागा संपादन करणे, 22 मीटर रुंदीकरण, दुभाजक व गटारींची कामे करण्याचा ठराव झाला होता। पण आज तागायत कोणतीही कारवाई झाली नाही। यावर खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी माझे ऐकत नाहीत असे बेजबाबदार विधान केल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आहे। त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर गंभीर संशय निर्माण झाला आहे। ॲडव्होकेट ए काजी मिरज सुधार समिती यांनी ठाम इशारा दिला, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित आहे आणि जबाबदारी थेट खासदारांची आहे। मिरजकरांना दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही। यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह आसिफ निपाणीकर, नरेश सातपुते, श्रीकांत महाजन, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, दिनेश तामगावे, सलीम खतीब, अभिजित दानेकर आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच राजकीय घडामोडीवर थेट आणि आक्रमक बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। महायुद्ध टीव्ही मराठी सोबत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर नोंदवा। मिरज शहरातील अतिशय महत्त्वाचा रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात मिरज सुधार समिती गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे पाठपुरावा करीत आहे। या रस्त्याचे काम सुरू होऊन 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत। अजूनसुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झालेलं नाही आहे। या रस्त्यासाठी अनेक वेळा सुधार समितीने आंदोलन केलं आणि गेल्या वर्षी माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे शब्द घेऊन आम्ही हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याबद्दल आम्ही अभिवादन त्यांच्याकडे घेतलं होतं। 1 वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती। त्यानंतर खासदार विशालदादा पाटील यांच्याकडून कोणतीही कार्यवाही तो या रस्त्यासंदर्भात झालेली नाही आहे। खासदार साहेबांचं असं म्हणणं आहे, कलेक्टर साहेब माझं ऐकत नाही आहे। आता जर खासदार साहेबांना असं म्हणत असतील ते आमच्या मिरजकरांचं दुर्दैव आहे। खासदार साहेबांना केवळ सण उत्सव आणि लग्न समारंभासाठीच वेळ मिळतो का? हा रस्त्यासाठी मिरज शहरातील 2 महत्त्वाचे रस्ते आहेत आणि त्यातील हा एक रस्ता आहे आणि या रस्त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी खासदार विशालदादा पाटील आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर होण्याचे गरजेचं आहे। आज आमच्या बघता तुम्ही, आज एक 10 मिनिटाचा पाऊस झालेला आहे। या पावसामध्ये या रस्त्यावर पूर्ण ठिकाणी पाणी आलेलं आहे। या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण होणार आहे, गटारी करायचे आहेत। असं असताना सुद्धा या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून खासदार असतील किंवा आमदार असतील यांचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे।